दंडोत प्रणाम. संन्यास घेतला म्हणजे देव भेटला असं आपल्या मनामध्ये सहजच वाटून जातं. परंतु संन्यास म्हणजे काय? सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्याग म्हणजे संन्यास. आता कपडे घातले, संन्यास घेतला आणि ह्या सहांचा त्याग करण्याचा आपण प्रयत्न केला, परंतु मीपणाचा जर त्याग केला नाही तर तो संन्यास होईल का? थोडक्यात मीपणाचा त्याग म्हणजे संन्यास. मीपणाचा त्याग म्हणजेच या सहांचा त्याग. सर्वज्ञ श्री जगप्रभू अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे या जीवाला सांगतात की ज्ञानेविन वैराग्य काय करावे बापिया. ज्ञान नाही आणि वैराग्याची परिसीमा गाठलेली आहे. तर ती परिसीमा जी आहे ही ज्ञानातून जर नसेल तर त्याला काय उपयोग नाही. म्हणून संन्यास म्हणजे काय? का मीपणाचा त्याग. आणि हा मीपणाचा त्याग हा ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. एकदा की ज्ञान झालं, ज्ञान म्हणजे समज. एकदा समज निर्माण झाला, सर्व करता तो हे समजला की आपण आपोआपच मीपणाचा त्याग करतो. आणि हा मीपणाचा त्याग कुठं विशिष्ट ठिकाणी जाऊन करायचा नसतो. आपण जिथं आहात, ज्या ठिकाणी आहात, ज्या व्यवसायात आहात, ज्या जबाबदारी आहात, ज्या समाजामध्ये राहता, तिथं मीपणाचा त्याग केला तरी तो संन्यास होतो. ती संन्यासाची एक पहिली पायरी आहे. त्यातूनच मोठा त्याग घडू शकतो. म्हणून जिथं आहाल तिथं मीपणाचा त्याग करा. संन्यासाच्या बाजूने पहिलं टाकलेलं हे एक पाऊल आहे आणि तेच सर्वज्ञ श्रीप्रभूंना अपेक्षित आहे. म्हणून मीपणाचा त्याग हाच संन्यास आपण जर समजून घेतला, जाणून घेतला, तर बाकीचा जो त्याग आहे हा आपोआपच होईल आणि ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून ज्ञान कशाचं, सर्व करता तो याचं आपल्या डोक्यामध्ये जर पक्क केलं तर नक्कीच मीपणाचा त्याग होईल आणि संन्यासाच्या या अवस्थेपर्यंत आपण पोचून परमेश्वरापर्यंत पोचू शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.